शिंदेच्या शिवसेनेने पुण्यातील दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त केलेत। विषारी दारूमुळे काल 18 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे। नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात 5 दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। पुण्यात शिंदेच्या शिवसैनिकांनी दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त केले। पुण्यात विषारी दारू हत्याकांडा प्रकरणी शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। तर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय। शिवाय आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत। हडपसर आणि काळेपडळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे सुरू आहेत। दारूच्या या अड्ड्यांवर प्लास्टिक कॅरी बॅग्स आणि फुग्यांमधून दारू विक्री होत असल्याचाही प्रकार समोर आला। पुण्यात अजून बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर दारूचे अड्डे सुरू यांनी एक लक्ष्मण रेखा आखली आहे। लक्ष्मण रेखेच्या आत कुणीही येऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय। मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं शाहू महाराज म्हणाले। मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे। कुणबी आणि मराठा समाज एकच आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे। पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असतं ते कुणबी आहेत। तसं सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत। तर जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यावर सरकारने त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं बघूयात। यामध्ये 58 लाख नोंदींनुसार प्रमाणपत्र द्या। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। संबंधित नागरिक संकेतस्थळाला भेट देऊन नोंदी बघू शकतात। आवश्यकता असल्यास नोंदीची प्रत काढून देण्यात येईल। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले देण्यात यावेत। विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावीत। विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेतील। सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी। याबाबत महाधिवक्ता यांचं मत घेऊन कार्यवाही करण्यात येईल। यासह मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। पुढील 1 महिन्यात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य द्यावं। 275 आंदोलकांच्या वारसांना आर्थिक सहाय्य दिलंय। उर्वरित 31 वारसांना पुढील 15 दिवसात दिलं जाईल। कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्यासाठी कार्यवाही करावी। संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन पुढील 8 दिवसात सुरू करण्यात येईल। सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत। फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल। संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ। स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही। आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही। ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन करू। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी हा इशारा आता दिलेला आहे। बघा, मनोज जरांगेंनी जे काही आज आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन जर चालू राहणार असेल आणि ओबीसीच्या ताटातलं त्यांचं हक्क अधिकाराचं जर आरक्षण हिरावून घेतलं जाणार असेल तर आम्ही उद्यापासून सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीनं आक्रमक असं आंदोलन, जरांगे बाजवर बसलाय, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण जाहीर करणार आहोत। उद्या गाव, ठिकाण आणि वेळ आम्ही तुम्हाला उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत।
शिंदेच्या शिवसेनेने पुण्यातील दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त केलेत. विषारी दारूमुळे काल 18 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात 5 दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. पुण्यात शिंदेच्या शिवसैनिकांनी दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त केले. पुण्यात विषारी दारू हत्याकांडा प्रकरणी शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय. शिवाय आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. हडपसर आणि काळेपडळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे सुरू आहेत. दारूच्या या अड्ड्यांवर प्लास्टिक कॅरी बॅग्स आणि फुग्यांमधून दारू विक्री होत असल्याचाही प्रकार समोर आला. पुण्यात अजून बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर दारूचे अड्डे